तिळगुळ घ्या गोड बोला ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात खुसखुशीत आणि अजिबात कडक न होणारे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तिळगुळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत. इथे मी अर्धा किलो पांढरे तीळ घेतलेत आणि तिळाच्या समप्रमाणात अर्धा किलो बारीक केलेला गूळ घेतला आहे. त्यानंतर 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत, 2 चमचे तूप आणि 1 ते 2 चमचे आपल्याला पाणी लागणार आहे. आता एका कढईत सर्वात आधी आपण शेंगदाणे खमंग असे भाजून घेऊया. शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचेत, म्हणजेच ते आतपर्यंत चांगले भाजले जातील. त्यानंतर तीळसुद्धा आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं मध्यम आचेवर चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ व्यवस्थित भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात आणि चवीला सुद्धा खमंग असे लागतात. तीळ चांगले भाजले गेलेत, आता आपण काढून घेऊया. आता आपण शेंगदाण्याची सालं काढून घेऊया. अशा प्रकारच्या झाऱ्यामध्ये शेंगदाण्याची सालं आणि शेंगदाणे आरामात वेगळे होतात आणि जास्त कचरा देखील होत नाही. आता आपल्याला शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी वाटून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाहीये. आता कढई गरम करून त्यात 2 चमचे तूप घालायचे. तुपामुळे लाडवांना हलकी अशी शाईन येते आणि लाडू चवीला देखील छान होतात. त्यानंतर गूळ घालून घ्यायचं आहे आणि साधारण 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवर गूळ विरघळून घ्यायचा आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, नाहीतर गूळ पटकन काळा होऊ शकतो. आता तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि हलके असे बबल्स आले आहेत. आता आपण गूळ शिजला की नाही ते पाहूया. त्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. यामध्ये 2 ते 3 थेंब गुळाचा पाक घालून घ्यायचा आहे. आता या पाकाची गोळी करून बघायची, तर हा पाक अजून कच्चा आहे, जेलीसारखा झाला आहे, म्हणून अजून आपल्याला 2 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आता साधारण 2 मिनिटानंतर हा पाक आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊया. पाण्यात टाकल्यानंतर पाकाचा व्यवस्थित गोळा होतोय, म्हणजेच आपल्या लाडूसाठीचा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे. टाईम न घालवता पटापट ढवळून घ्यायचे, कारण पाक लवकर घट्ट होतो. आणि यातच आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्या. थंड झाल्यावर लाडू अजिबात वळता येणार नाही. हाताला थोडंसं पाणी लावून लाडू फटाफट गरम असतानाच वळून घ्या. तर अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गुळाच्या योग्य प्रमाणात साधारण 1 किलो लाडू होतात. लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. तर मस्त असे खुसखुशीत तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.